बोरखेडी कायकी येथील न्यायालयात न्यायप्रविष्ट प्रकरण असताना विरोध पक्षाकडून शेती मशागतीच्या नावाखाली पोलीस संरक्षण मागण्यात आले आणि याबाबत शहानिशा न करता परस्पर तहसील कार्यालयामार्फत तसे निर्देश करण्यात आले। त्यामुळे उभे पीक जमीनदोस्त करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। यामध्ये पोलीस तलाठी तहसील कार्यालय यांनी कुठलीही चौकशी न करता सदर अन्यायकारक कारवाई केली असल्याचा आरोप उपोषणकर्ते साबळे यांनी केलाय। पोलीस संरक्षणात केलेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठीचे उपोषण 6व्या दिवशी नुकसान भरपाईचे आश्वासन दिल्यावर सोडले। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी मध्यस्थी करून नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले। याबाबत प्रशासनाच्या वतीनं पोलीस, तहसील आणि कृषी विभाग यांची संयुक्त समिती करून नुकसान भरपाई देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे। यानंतर नायब तहसीलदार साबळे, पोलीस निरीक्षक जाधव यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले। यावेळी वंचित बहुजन आघाडी जाफराबाद तालुक्यातील पदाधिकारी आणि समाज बांधव उपस्थित होते। त्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब व तसेच या जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव साहेब आणि सर्व आपल्या पत्रकार बंधू तसेच सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते येऊन आपल्या ज्या काही मागण्या साळवे साहेबांनी देण्यात आलेले आहे आणि हे पत्र खऱ्या अर्थानं माननीय तहसीलदार मॅडम यांनी खऱ्या अर्थानं हा अहवाल म्हणजे समिती नेमून अहवाल त्या जास्तीत जास्त सांगितलं होतं आपण 2 दिवस, पण त्यांनी 4-5 कर्मचारी असल्या कारणानं ते 4 ते 5 दिवस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते या निश्चित या उपोषण कार्यकर्त्याचा प्रश्न मार्गी लावतील आणि यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी या सोबत आहे, सोबत राहील ही आपल्याला सर्वांना विनंती करतो। आणि त्यांनी उपोषण सोडवलं, साळवे साहेबांना सर्वांचा मान ठेवला, याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो। अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी बोरखेडी गायकी तसेच कृषी सहाय्यक बोरखेडी गायकी यांच्याकडून नुकसान भरपाईबाबतचा संयुक्त अहवाल मागवलेला आहे। त्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करण्याचे आम्हाला आदेश झालेले आहे। त्यानुसार आम्ही लवकरच कारवाई करून योग्य तो चौकशी अहवाल मान्य तहसीलदार मॅडम यांना सादर करू। आणि माझी विनंती आहे नामदेव साळवे यांना की त्यांनी उपोषणापासून परावृत्त व्हावं आणि आपली मागणी जी आहे त्याची कायदेशीररित्या दखल घेण्यात आलेली असून योग्य कार्यवाही करण्यात येणार आहे। किती दिवसात काम त्यांचं कारवाई पूर्ण होईल? यामध्ये तात्काळ करणं सांगितलेलं आहे। आता याला 4-5 दिवस तर लागू शकतात, कारण त्यामध्ये कृषी विभाग आहे, महसूल विभाग आहे आणि पोलीस स्टेशनचाही तुमचं समन्वयानं समन्वयाने एकत्रित अहवाल तो बनवायचा आहे। त्यामुळे याला 4 ते 5 दिवस लागू शकतात। तात्काळ न्याय देण्याचं हो। दिनांक 4/12/2025 रोजी उपोषणाला बसले होते। त्यांचे काही ठोस मुद्दे होते की त्यांच्या शेतामध्ये पोलीस प्रशासन यांनी रोटावेटर टाकून सनी काही आंब्याचं झाडं आणि त्यांच्या पिकाचं जे वाढलेलं पीक होतं हे सुद्धा त्यांना नांगरून टाकलं। तर हे जे दोषी याच्यात जे आढळलं त्याच्यावर माननीय ही जी अहवाल समिती आहे यांनी ताबडतोब कारवाई करावी आणि कारवाई न झाल्यास आम्ही धडक कामगार युनियन महासंघ याच्यातसुद्धा सामील होऊन झाली पुढं आम्ही आमच्या वतीनं जाफराबादमध्ये आंदोलन केलं। एवढं बोलून मी माझे 2 प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना।